नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला स्टँडर्ड 8 मधला सब्जेक्ट जनरल सायन्स मधला चॅप्टर फर्स्ट दॅट इज द लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स याचा लेक्चर सेकंडला सुरुवात करायची आहे. याआधी आपण लेक्चर फर्स्ट कंप्लीट केलेला आहे. लेक्चर सेकंडला सुरुवात करण्याआधी आपण लेक्चर फर्स्टमध्ये काय शिकलो याचा थोडा आढावा घेऊया. लेक्चर फर्स्टमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, नीड ऑफ क्लासिफिकेशन याचा अभ्यास केला आणि त्यानंतर क्लासिफिकेशनची हिस्ट्री आपण पाहिली. कार्ल लिनियसपासून तर व्हिटॅकरपर्यंत यांनी क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलं यांचा अभ्यास आपण आधीच्या तासिकेमध्ये केलेला आहे. त्यानंतर आपण व्हिटॅकर यांनी क्लासिफिकेशन करण्यासाठी कोणता क्रायटेरिया वापरला त्या क्रायटेरियाचा अभ्यास केला आणि त्या क्रायटेरियाच्या अनुषंगाने त्यांनी कोणकोणत्या 5 ग्रुपमध्ये किंवा कोणकोणत्या 5 किंगडममध्ये या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं त्याचासुद्धा अभ्यास केलेला आहे. आता याच्यासाठी व्हायटेकरनी जो क्रायटेरिया यूज केला त्याच्यामध्ये पहिला आहे कॉम्प्लेक्झिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर, सेकंड आहे कॉम्प्लेक्झिटी ऑफ ऑर्गॅनिझम, थर्ड आहे मोड ऑफ न्यूट्रिशन, फोर्थ आहे लाईफस्टाईल आणि फिफ्थ आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. या 5 क्रायटेरियाच्या अनुषंगाने आपल्याला व्हिटॅकर यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं 5 किंगडममध्ये केलेलं क्लासिफिकेशन पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये किंगडम फर्स्ट दॅट इज द मोनेरा, किंगडम सेकंड दॅट इज द प्रोटिस्टा, किंगडम थर्ड दॅट इज द फंगी, किंगडम फोर्थ दॅट इज द प्लांटी अँड किंगडम फिफ्थ दॅट इज द ॲनिमिलिया. यापैकी आता आपल्याला या सेकंड लेक्चरमध्ये ज्यांचा अभ्यास करायचा आहे की ज्याचे आपल्याला कॅरेक्टर्स पाहायचे आहेत दॅट इज द किंगडम फर्स्ट दॅट इज द मोनेरा, देन किंगडम सेकंड दॅट इज द प्रोटिस्टा अँड किंगडम थर्ड दॅट इज द फंगी. या 3 किंगडमचे आपल्याला वर्ग 8वीमध्ये यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे आहेत आणि त्यानंतर स्टँडर्ड 9मध्ये आपल्याला किंगडम प्लांटी याचा अभ्यास विस्तृत स्वरूपात करायचा आहे. तर चला करूया आता आजच्या आपल्या सेकंड लेक्चरला सुरुवात. यामध्ये मी ज्याप्रमाणे तुम्हाला आधी सांगितलं की ज्याचे आपल्याला अभ्यास करायचा आहे दॅट इज द किंगडम फर्स्ट मोनेरा. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायचे आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स पाहायच्या आधी याच्यामध्ये आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. त्यांनी या ॲक्टिव्हिटीमध्ये म्हटलेलं आहे टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड ऑर बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड, डायल्यूट इट with a little water, carefully keep a cover slip, observe under high power of compound microscope, what did you see. इथे त्यांनी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला करायला सांगितलेली आहे. त्यांनी असं म्हटलं की एक स्लाईड घ्या आणि त्या स्लाईडवर ताक किंवा दह्याचा एक थेंब घ्या आणि त्याच्यावर त्याला डायल्यूट करण्यासाठी पाण्याचे 1-2 थेंब त्याच्यावर टाकायचे आहे आणि नंतर तयार झालेली जी स्लाईड आहे त्या स्लाईडला आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली पाहायचं आहे. आणि त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याच्यावर की तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसतं, व्हॉट डिड यू सी. जेव्हा आपण हा एक्सपेरिमेंट करू, स्वतः ही ॲक्टिव्हिटी करू, तेव्हा आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशनसुद्धा नक्कीच मिळेल. जेव्हा आपण ही स्लाईड मायक्रोस्कोपच्या खाली पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने रॉड लाईक मायक्रोब्स पाहायला मिळतात. म्हणजे रॉड शेप जे आहेत, rod shape microbes we can see under the microscope and these rod shape microbes these are called lactobacilli bacteria. म्हणजे सरळ तुमच्या असं लक्षात आलं असेल की दही किंवा ताक याच्यामध्ये आपल्याला लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया असलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे याचाच अर्थ असा दही आणि ताक यांच्यामार्फत आपण लॅक्टोबॅसिली ज्या बॅक्टेरिया आहेत ह्या इंजेक्ट करत असतो, अन्नामध्ये आपण त्याचं सेवन करत असतो. अँड दीज आर हेल्पफुल टू अवर बॉडी. हे आपल्या बॉडीसाठी एक प्रकारे चांगल्या अशा बॅक्टेरिया आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण जेव्हा जेव्हा आपल्याला स्टमकचा प्रॉब्लेम येतो, डायरिया होतो, अशा वेळेस प्रामुख्याने डॉक्टर हे आपल्याला ताक किंवा दही यांचं सेवन करण्याचा सल्ला देताना आपण पाहतो. अँड दीज आर द लॅक्टोबॅसिली. आता all types of bacteria and blue green algae are included in kingdom monera. आता याच्यामध्ये दोन्ही भाग याच्या प्रामुख्याने पाहायला मिळतात. याच्यामध्ये सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया आणि अल्गी सुद्धा याच्या आतमध्ये म्हणजे कशामध्ये किंगडम मोनेरामध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता याचे आपण कॅरेक्टर्स पाहूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम मोनेरा दॅट इज द फर्स्ट, ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. म्हणजे याच्यामधले जेवढेही ऑर्गॅनिझम्स आहेत they can be made up by only one cell.
and these are called unicellular. Second one, they may be autotrophic or heterotrophic. आता इथेच आपण आधी जो सेंटेन्स आहे याच्यामध्ये लक्षात आले असेल की याच्यामध्ये सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया आणि याच्या आतमध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गीसुद्धा पाहायला मिळतात आणि म्हणून जे सेकंड कॅरेक्टर आहे दीज आर द ऑटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक मीन्स व्हॉट, असे ऑर्गॅनिझम जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्याला आपण ऑटोट्रॉपिक म्हणतो. आणि हेट्रोट्रॉपिक मीन्स व्हॉट, की असे ऑर्गॅनिझम जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत, जे स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड असतात, दीज आर कॉल्ड हेट्रोट्रॉपिक. म्हणजे या किंगडम मोनेरामध्ये आपल्याला ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक दोन्ही प्रकारचे ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात. देन थर्ड वन, दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनलीज. म्हणजे याच्या आतमध्ये आपण याला जे प्रोकॅरियोटिक सेल म्हटलेलं आहे. आता आपल्याला युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक याचा अभ्यास आपण आधीच केलेला आहे. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप नसतो, न्यूक्लिअर मेम्ब्रेन त्याच्यामध्ये नसते आणि बऱ्याचदा आपल्याला त्याच्या आतमध्ये असलेले सेल ऑर्गॅनिलीज जे आहे ते सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे दीज आर वी कॅन सी हिअर दॅट इज द देअर आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनिलीज अँड दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज द किंगडम फर्स्ट मोनेरा. आता याचे एक्झाम्पल्स कोणकोणते आहे हे याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतील. व्हायब्रिओ कोलेरी एक एक्झाम्पल, हे नाव तुम्हाला थोडंसं प्रोनाऊन्सिएशन याच्यामध्ये कठीण जाईल. देन क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, दीज आर द सेकंड क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. ट्रॅपोनेमा पॅलिडम, दिस इज द ट्रॅपोनेमा पॅलिडम. देन स्ट्रॉक्टोकोकस न्यूमोनी. देन लेजिओनेला न्यूमोनी, दिस इज. देन Salmonella typhi, then Staphylococcus aureus, this is, and last one Clostridium botulinum. These are the examples in case of the kingdom first, that is the Monera. Then after that is the kingdom second, that is the Protista. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्यांनी आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी आपल्याला काय म्हटलं ते आपण पाहूया. प्रिपेअर a temporary mount of 1 drop of pond water on a glass slide. Observe it under low power and high power of microscope. You will find some motile microbes with irregular shape. These are amoebae. आता याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने असं म्हटलेलं आहे की एखाद्या पॉन्डमधला डबक्यामधला एखादा पाण्याचा थेंब घ्यायचा आणि तो स्लाईडवर टाकून त्याचा मायक्रोस्कोप खाली अभ्यास करायचा. आता जेव्हा आपण याला मायक्रोस्कोपच्या खाली पाहतो तेव्हा त्याच्या आतमध्ये काही हालचाल करताना मोटाईल असे मायक्रोब्स आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सतत इकडे तिकडे फिरत असलेले काही मायक्रोब्स त्याच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अँड दीज आर त्या पाण्याच्या आतमध्ये असलेले अमेबी असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता याचे कॅरेक्टर्स कोणकोणते आहेत? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोटिस्टा. याच्यामधलं पहिलं कॅरेक्टर, प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम with well defined nucleus enclosed in a nuclear membrane. म्हणजे प्रोटिस्टा आर सिंगल सेल, म्हणजे दीज आर द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. सेकंड त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं वेल डिफाईन्ड न्यूक्लियस इनक्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, म्हणजे दीज आर युकॅरियोट्स. याचा समावेश आपल्याला युकॅरियोट्समध्ये झालेला पाहायला मिळतो. देन सेकंड कॅरेक्टर, दे हॅव सुडोपोडिया और हेअर लाईक सिलिया और व्हिप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. आपण जर याचे एक्झाम्पल जर पाहिले तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ओलवॅक्स आहे, पॅरामोसियम आहे, युग्लेना आहे आणि अमिबा आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ किंगडम प्रोटिस्टा. आणि याचं जर आपण ऑब्झर्वेशन जर केलं तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की युग्लेनाला इथे आपल्याला दीज वी कॅन सी हिअर फ्लॅजेला, जे स्ट्रक्चर आपण पाहतो युग्लेनामध्ये इथं फ्लॅजेला पाहायला मिळतो. हिअर पॅरामोसियममध्ये आपल्याला असं हेअर लाईक प्रोजेक्शन त्याच्या बॉडीवर पाहायला मिळतात. दीज आर कॉल्ड द सिलिया. अँड इन केस ऑफ द अमिबा इट इज द युनिसेल्युलर ॲनिमल. अँड याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला माहिती असेल की याचा प्रॉपर शेप, बॉडीचा शेप राहत नाही, त्याचा बॉडीचा शेप हा कंटिन्युअस चेंज होत राहतो. तो लोकोमोशनसाठी इथं युनिसेल्युलर असल्यामुळे त्याला असं काही स्पेसिफिक ऑर्गन नाही आहे, पण ज्या भागामध्ये त्याला स्विम करायचं असतं तो बरोबर खालचा जो पोर्शन असतो त्या पोर्शनला लेग लाईक प्रोजेक्शनमध्ये कन्वर्ट करतो
आणि त्याच्या सहाय्याने तो स्विम करतो. अँड दिस प्रोजेक्शन इट इज कॉल्ड अ सुडोपोडिया. त्याच्यामध्ये त्याला सुडोपोडिया असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यावरून आपलं सेकंड कॅरेक्टर जे आहे, दे हॅव सुडोपोडिया और हेअर लाईक सिलिया और व्हीप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. त्यांना लोकोमोशनसाठी फ्लॅजेला किंवा हेअर लाईक प्रोजेक्शन जे आहे सिलिया किंवा सुडोपोडियाचा उपयोग करताना आपल्याला पाहायला मिळतात. देन थर्ड पॉईंट, ऑटोट्रॉप्स. आता याच्यामध्ये दोन भाग आपल्याला पाहायला मिळतात, काही ऑटोट्रॉपिक आणि काही हेट्रोट्रॉपिक. हे दोन्ही घटक याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऑटोट्रॉपचे एक्झाम्पल आहे युग्लिना आणि ऑलवॅक्स. दे कंटेन द क्लोरोप्लास्ट, आणि साहजिक आहे त्यांच्या बॉडीमध्ये क्लोरोप्लास्ट असल्यामुळं विथ द हेल्प ऑफ द फोटोसिंथेसिस प्रोसेस दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. अँड हेट्रोट्रॉप्समध्ये अमिबा आणि पॅरामोसियम यांचा समावेश होताना आपल्याला पाहायला मिळतो. जे अमिबा आणि पॅरामोसियम हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही आणि म्हणून त्यांना हेट्रोट्रॉप्स या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अँड दीज आर द कॅरेक्टर्स दॅट इज द किंगडम सेकंड, दॅट इज द प्रोटिस्टा. आता आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे थर्ड किंगडम, दॅट इज द फंगी. इथे सुद्धा एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर विथ अ लीड फॉर 2 to 3 days. After 2 to 3 days, a fine cotton thread-like tuft is found growing on the surface of the bread. Prepare a temporary mount of few thread from this culture and observe it under the microscope. त्यांनी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मॉइस्ट ब्रेड किंवा भाकरीचा तुकडा घ्यायचा ओलसर आणि तो एखाद्या कंटेनरमध्ये डब्यामध्ये ठेवायचा. त्याला झाकण लावून ठेवल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर जेव्हा आपण तो डबा उघडतो तेव्हा त्याच्यावर आपल्याला थ्रेड लाईक प्रोजेक्शन्स तयार झालेले पाहायला मिळतात. दीज आर नथिंग बट इट इज द फंगी. हे दुसरं काही नसून ते एक फंगीचा प्रकार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याचदा स्कूलमधून आल्यावर जर आपण डबा काढायचा जर विसरलो आणि तो डबा जर तसाच 1-2 दिवस जर राहिला तर आपल्या जो डबा असतो त्याच्यामध्ये असलेली पोळी असेल किंवा ब्रेड असेल त्याच्यावर सुद्धा अशा प्रकारचे आपल्याला जे स्ट्रक्चर आहे ते थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे आहे ते तयार झालेले पाहायला मिळतात. आता याचे कॅरेक्टर्स कोणकोणते त्याचा अभ्यास करू. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम थर्ड, दॅट इज द फंगी. फर्स्ट कॅरेक्टर, दे आर नॉन ग्रीन, युकॅरियोटिक हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. नॉन ग्रीन म्हणजे याच्या आतमध्ये क्लोरोप्लास्ट राहत नाही. सेकंड वन युकॅरियोटिक. युकॅरियोटिक मीन्स याच्यामध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप नसतो. थर्ड वन हेट्रोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड पॉईंट, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोफाइट्स. आता मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोफाइट्स. तिथं सॅप्रोफाइट शब्द न वापरता सॅप्रोट्रॉप्स म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच होतो. म्हणजे दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिव्ज ऑन डेथ ऑर डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे हे स्वतःचं अन्नासाठी कुजलेल्या किंवा एखादे जे सडलेले जे अन्नपदार्थ असतात किंवा डेड बॉडी असतात याच्यावर डिपेंड असलेले आपल्याला पाहायला मिळतात. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मटेरियल. इथे आपल्याला त्याचा उल्लेख त्यांनी समोर केलेला आहे. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. देन थर्ड वन, देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटीन. आता याच्या आतमध्ये हा जो थर्ड किंगडम आहे दॅट इज द फंगी, याच्यामध्ये आपल्याला सेलवॉल पाहायला मिळते आणि सेलवॉल जी आहे ही कायटीन नावाच्या घटकांपासून बनलेली आपल्याला पाहायला मिळते. अँड दिस इज द टफ कवरिंग. देन फोर्थ वन, सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन सायटोप्लाझम. काही जी फंगी आहेत हे आपल्याला आपल्या दोऱ्यासारखे तंतुरूपी आपण असं म्हणू शकतो. अँड इनसाइड इट त्याच्या आतमध्ये आपल्याला मेनी न्यूक्लियाय खूप मोठ्या प्रमाणात न्यूक्लियाय असलेले पाहायला मिळतात. आता एक्झाम्पल्स, त्याचे एक्झाम्पल्स कोणकोणते आहे. बेकर्स ईस्ट एक एक्झाम्पल आहे. ॲस्पेलजिलस सेकंड एक्झाम्पल, दॅट इज द फंगस ऑन कॉर्न. त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने त्याचा उल्लेख केलेला आहे. अँड थर्ड वन दॅट इज द पेनिसिलियम. दिस इज द एक्झाम्पल इन केस ऑफ द फंगी. अँड फोर्थ वन मशरूम. दिस इज द ऑल्सो एक्झाम्पल ऑफ किंगडम फंगी. And this is the characteristics in case of the kingdom first Monera, kingdom second Protista, kingdom third Fungi. And these are the classification. हे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे हे व्हिटॅकर यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि त्यांच्या क्लासिफिकेशनमधून जे त्यांनी 5 भागांमध्ये ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याच्यामधल्या 3 भागांचा
कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यास आपण याच्यामध्ये केला. त्याच्यामध्ये किंगडम फर्स्ट मोनेरा, किंगडम सेकंड प्रोटिस्टा आणि किंगडम थर्ड दॅट इज द फंगी, याचे कॅरेक्टरसुद्धा आपण याच्यामध्ये अभ्यासलेले आहेत. इथे एक खूप महत्त्वाचं असं सेंटेन्स तुम्हाला पाहायला मिळेल. दो मेनी सिस्टीम्स ऑफ द क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर द व्हिटॅकर इज 5 किंगडम सिस्टीम इज वाईडली ॲक्सेप्टेड. म्हणजे नंतरच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शास्त्रज्ञांनी क्लासिफिकेशन करायचा प्रयत्न केला, क्लासिफिकेशन केलंही, परंतु व्हिटॅकरची जी 5 किंगडम सिस्टीम जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात ॲक्सेप्ट केलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतरच्या थर्ड लेक्चरमध्ये आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्सचा अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास आपण थर्ड लेक्चरमध्ये करूया. इथे आपला सेकंड लेक्चर आता कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.